दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे या कार्यालयासमोर दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद या संस्थेच्या वतीने महाआक्रोश आंदोलन करण्यात आले। त्यावेळी दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नासिर शेख व मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माननीय नितीनजी शिंदे साहेब तसेच उपाध्यक्ष इम्रान शेख यांच्या समवेत अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी या महाआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून 3 मागण्यांचे पत्र आयुक्त साहेबांना सुपूर्द केले। त्यावेळेस आयुक्त साहेबांनी अप्पर मुख्य सचिव मुंबई यांस हे पत्र पाठविलेले आहे। तसेच दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळामध्ये संस्थेच्या वतीने आझाद मैदान येथे मंत्रालय घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिव्यांग बांधवांनी दिला आहे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। दिव्यांग आधार विकास संस्थेचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो। शेख नासिर, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद संभाजीनगर। आज आमच्या इथं संस्थेच्या मार्फत दिव्यांगाच्या जीवनाशी मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये 3 मागण्या होत्या आमचे। सर्वप्रथम दिव्यांगांना जे पेन्शन मिळते, अनुदान मानधन योजना मानधन मिळते, ते मानधन 1500 रुपये देते सरकार। या सरकारला तर खरं म्हणलं तर लज्जा वाटली पाहिजे की हे 1500 रुपये आम्हाला देतात, कोणत्या कारणावरून देतात आणि कशा देतात। आजच्या या महागाईच्या काळामध्ये 1500 रुपये पुरत नाही। दुसरा मुद्दा असा आहे की आमचे जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जे खर्च लागतो, जी फीज आहे ती पूर्ण फीज शासनाने माफ करण्यात यावी। तिसरा मुद्दा कोणता? 5% निधी वाटप। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राखीव 5% निधी आहे, ते वाटप करत नाही। हे दिव्यांग आयुक्तालय त्यांना आदेश देत नाही, पत्र देत नाही, वर आंदोलन करावं लागतं। ही आज शासनाची गंभीर बोंब आहे। ज्यांना 2 डोळे नाही, ज्यांना 2 हात नाही, ज्यांना जे पाय नाही, त्या लोकांना इथं दालांपाशी बसून आंदोलन करावं लागतं। सगळ्यात मोठी गंभीर बोंब आहे। लाज आहे का नाही या शासनाला, या शासनाच्या अधिकारीला, या सरकारला काही लाज आहे का नाही? थोडी तरी लाज वाटलं पाहिजे, आपल्या मनामध्ये झाकलं पाहिजे। त्यांना 2 पाय नाही ते घसरत या दालांना पाहिजे येऊन आमचा हक्क आम्हाला मागा लागतं। थोडीशी लज्जा पाहिजे शासनाला। तर मी या शासनाला या चॅनलच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून आवाहन करतो, तोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही पुढे मी बसणार नाही, गप्प बसणार नाही। याच्यापेक्षा मोठं आंदोलन मुंबईला घेऊ, खूप कुलापूर तिथं आणू आणि आमच्या जे मागण्या आहेत 6000 रुपये मानधन आम्हाला ते मिळालंच पाहिजे। जर नाही मिळालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू। त्या आंदोलनामध्ये जर काही सर्व घडलं तर सर्व जबाबदार शासन राहणार आहे। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। मी शेख नासिर, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्था। दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो। मी भारत स्वामी परभणीहून आलेलो आहे आणि मी 1989 पासून अपंगाच्या चळवळीसाठी खटपट करतो। आता मला नासिरभाई सारखे पाठिंबा मिळाला आहे। मी कुणालाच चोपणार नाही, पुढचा पाऊल टाकण्यात येईल, नाही मंजूर केलं तर। मी दिव्यांग आधार विकास संस्था राज्याध्यक्ष रमेश मोहिते। काय मागणी आहे? माझं अशी मागणी आहे की मी शासनाने आजपर्यंत दिव्यांगाला 2 वर्षापासून 6000 रुपये मागणी मानधन करतो असं आश्वासन दिलं आहे, परंतु शासन ते काही करत नाही, कारण की त्यांची झोप अजून उघडत नाही। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की दिव्यांगांना महाराष्ट्र राज्यामध्ये 5% निधी मिळावी। दरवर्षीप्रमाणे आज 1 ते 2 वर्षापासून दिव्यांगांना 5% निधीसुद्धा मिळत नाही। आयुक्तांना वेळोवेळी पत्र देऊनसुद्धा आयुक्तसुद्धा आमची दखल घेत नाही। तर मी त्यांना एकटं सांगतो आहे की दिव्यांगांना 6000 रुपये मानधन द्या, नाहीतर दिव्यांगाच्या मुलाचे शिक्षण फी आणि त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक खर्च हा शासनाने माफ करावा, जेणेकरून आमच्या दिव्यांग बांधवांना जीवन जगण्यास सोयीस्कर होईल। मी शासनाला सांगतो आहे, जर शासनाने आयुक्तांनी आज माझं आमच्या संघटनेचं ऐकलं नाही तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही मंत्रालय घेराव आंदोलन करू, तरी आम्ही आमच्या दिव्यांग बांधवांना योग्य ते न्याय मिळवून देऊ। त्याकरता आम्ही कोणतीही पायरीवर
जाऊ शकतो असे मी आपणासमोर एक भावना व्यक्त करतोय. तरी आमची ही भावना शासनापर्यंत पोहोचवावी ही विनंती आपल्याला. मी मराठवाडा अध्यक्ष भगवान मुलगी दिव्यांग आधार विकास संस्था. आज जे आंदोलन आमचं या दिव्यांग आयुक्त कार्यालयावर करण्यात आलं, सरकारला दिव्यांगाच्या ज्या काही असणाऱ्या गरजा आहेत, ज्या मागण्या आहेत, त्याच्याबद्दल थोडीही असणारं आस्था नाही. सरकार सगळ्या खटाखट निर्णय घेतो, सरपंचाचे पेन्शन दुप्पट करतो, पोलीस पाटलाचे दुप्पट करतो, विविध लोकांच्या असणारं महिलांना तर लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 2-2 महिन्याचे पैसे अगोदर टाकतात, पण दिव्यांगांची पेन्शन 4 महिन्यापर्यंत 4-4 महिन्यापर्यंत पेंडिंग राहते. आणि इथून पुढच्या काळात दिव्यांगांना ह्या 1,500 जीवन जगणं अतिशय कठीण आहे. म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं अशी मागणी करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं. आणि आमच्या या आंदोलनाची दखल जर प्रशासनानं आयुक्तानं नाही घेतली तर याच्या पुढं याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आम्ही झटत राहू. कार्यकारी संपादक नंदू बोराडे, बातमी पुणे विभाग.